vai dedicare
लोभ जेव्हा अति त्याचं प्रमाण होतं त्यावेळी त्याचं रूपांतर हे मोहामध्ये होतं। एखादी गोष्ट आपल्याला आवडायला लागते, मग ती आवडलेली गोष्ट आपल्या जवळ असावी असं वाटायला लागतं, मग त्यानंतर पुढची पायरी म्हणजे ती माझ्याचकडे असावी असं वाटायला लागतं, आणि त्यानंतर तिचा मोहामध्ये आपण काहीही करू शकतो अशी मोहाची मोह हा सांगितलेला आहे। म्हणून लोभापेक्षा सुद्धा मोह हा अत्यंत वाईट सांगितला। मग असा मोह म्हणून माया मोह हे आपल्याला बाजूला करायला संत सांगत असतात, पण आपण सामान्य जीव मात्र त्या मोहाच्या जालामध्ये आपण सतत अडकत असतो। अनेक अशी उदाहरणं आहेत। पेशवेपदी असणारे नानासाहेब पण रघुनाथरावांना गादी मिळावी असा गादीचा मोह आनंदीबाईंना झाला, आणि
मनात असायचं की हे आमचे एवढे शूर आहेत, अटकेपर्यंत झेंडे लावून आलेले आहेत, पण गादी मात्र ह्यांना मिळत नाही. आणि ज्या वेळेला सवाई माधवराव पेशव्यांचा मृत्यू झाला आणि त्यावेळेला आता गादीवर कोण बसणार, तर नारायणरावांचं नाव पुढे करण्यात आलं. आणि तेव्हा मात्र या आनंदीला असं झालं की हे होणे नको. आता म्हणजे गादीवर नारायणराव बसणार, राज्यकारभार रघुनाथराव करणार, मग त्याच्यापेक्षा गादीच रघुनाथरावांना द्यावी. आणि म्हणून जे गारदी होते त्यांच्याकडे काय निरोप गेला, नारायणरावात धरावे असा जो निरोप होता रघुनाथरावांचा, तो दचा मा करणारी ही आनंदीबाई, केवळ गादीचा मोह. म्हणून मोहामध्ये मनुष्य सतत पडत असतो. ही गोष्ट आपली नाही, पण तरी सुद्धा ती आपल्याला हवी. आपण रोहिदास सांबारांच्या सुद्धा आख्यानामध्ये ऐकलं की त्यांनी जो ढबू पैसा दिला होता, त्या ढबू पैशाला गंगा मातेने जे कंकण दिलं, पण ते कंकण देईपर्यंत ह्या काय ढबू पैशाची किंमत आहे. आणि ते प्रसाद म्हणून रोहिदासाला दे असं सांगितल्यानंतर त्याची काय योग्यता, माझ्याकडनं त्यांनी हे पैसे पाठवले म्हणून गंगा मैयांनी ते मला दिले. पण शेवटी काय झालं की त्या कंकणाच्या मोहामध्ये तो ब्राह्मण अडकलाय आणि शेवटी जीवाची तात आलाय की दुसरं कंकण द्या, नाहीतर 7 दिवसात तुमचा मृत्यू आहे. म्हणून या कुठल्याही रिपुशी आपण जरी तादात्म्य पावलो तरी सुद्धा याची गती हा नाश किंवा मृत्यू हेच आपल्याला दिसते. दुसरं आपलं उदाहरण आहे ते म्हणजे मोहात पडणारी आमची सीतामाई. सुवर्ण मृगाच्या मोहामध्ये पडली आहे. स्त्री सुलभ भावना आणि ते हरिण मला हवंय, त्याच्या कातड्याची मी कंचुकी शिवणार आहे, मी ती सगळी राजस्त्रियांना दाखवणार आहे, मी कशी अयोध्या केल्यानंतर मिरवणार आहे, अशी स्वप्न बघणारी अशी ही सीतामाई. पण काय झालं हो, मोहात अडकली आणि शेवटी रावणाने फसवून तिला कळवू नाही. म्हणून जो जो त्या मोहामध्ये अडकला त्याचा परिणाम वाईटच झालेला आपल्याला दिसतो. मग अशा या मोहजालाचं वर्णन अनेक ठिकाणी केलेलं आहे की हा मायाजाल जे आहे ना, हा भवसागर म्हणजे मायाजालच आहे. म्हणून पूर्वीचा जो माया बाजार जो बघितला असेल सिनेमा, त्याच्यामध्ये आपल्याला या मायाजालाचं अगदी छान वर्णन दिसतं किंवा प्रसंग दिसतात. मग हे मायाजाल जे आहे ते सगळ्यांना आपल्याकडे आकृष्ट करत असते. साधी गोष्ट पण आपल्याला ती मोहात पाडत असते. आपण रस्त्यानं जात असतो, एक मनुष्य रस्त्याने जात असतो आणि एक नोट त्याला दिसते 100ची. आता ती आपल्याला कोणी बघत नाही ना म्हणून ती उचलायची खरी म्हणजे क्षणिक मोह आहे, पण आहे. मग वागतोय तर कोणीतरी हाक मारली, काय बंडोपंत आता अहो पटकन त्याच्यावर पाय ठेवले त्याला दिसायला. मग त्या माणसाशी बोलतायत हे बंडोपंत आणि तो मनुष्य गेल्यानंतर पुन्हा असा जीव झाला की ती नोट आपण म्हणजे लक्ष्मीवर पाय द्यायला सुद्धा मनुष्य मागे पुढे बघत नाही, इतका तिच्या मोहामध्ये आपण असतो. म्हणून ह्या मोहाजालामध्ये तुम्ही अडकू नका. म्हणून तुकोबा आपल्याला एका ठिकाणी सांगतात, नको नको म्हणा
हे माणूसा हे करू नकोस, त्याच्यामध्ये अडकू नकोस, कारण हे भवसागर हा माया जाळ अत्यंत दुस्तर असा सांगितलेला आहे. आणि अशी ही माया की त्याच्यामध्ये एकदा मनुष्य रुतला की रुतला. बघा, एक मनुष्य असतो आणि त्याच्या मागे वाघ लागतोय आणि वाघ लागलाय म्हणून हा धावत धावत जातोय, तर एका झाडावर चढतोय. आता झाडावर चढलाय, ज्या झाडावर चढलाय त्या झाडाच्या फांदीवरती एक सर्प होता. तो सर्प आता ह्याला चावायला येणार. आता खाली उडी मारली तर सर्प आहे, वाघ आहे, समोरनं सर्प येतोय. पण इतक्यामध्ये त्याच झाडावरती असलेलं एक मधाचं पोळ आणि त्या मधाच्या पोळ्यातला एक थेंब याच्या तोंडात पडले. पण तेवढं सुद्धा त्याला पुरलंय की त्या मधाच्या थेंबाच्या मोहात त्यांनी तोंड वर केलंय, म्हणजे मृत्यू समोर दिसतोय तरी सुद्धा तो मनुष्य पुढचा थेंब पडतोय का माझ्या तोंडात, असं मनुष्य असतो. म्हणून या माया सागरामध्ये जी खाडी असते ती द्वेषाची असते. संकल्प विकल्पाचे मासे तिथे असतात, झाडं झुडपं असतात, मोहाची हे सगळे हे षड्रिपू ह्या माया नदीमध्येच आहे. म्हणून ही माया नदी आपण तरून जायचं म्हटलं ना तरी आपल्याला ती तरवत नाही, कारण पुन्हा पुन्हा त्या मोहामध्ये हा मनुष्य अडकत असतो. मग असा हा मोह सोडायचा असला तर काय करायला पाहिजे, तर आपल्याला मोह सोडण्यासाठी आपला जो मीपणा आहे तो बाजूला टाकला पाहिजे, अहंकार बाजूला टाकला पाहिजे. त्याच्यातली जी वृत्ती आपण अडकवतो ना, ती वृत्ती आपण त्या वस्तूची कुठल्या गोष्टीची ती आपण बाजूला केली तर हा मोह आपण थोडासा सोडू शकतो. म्हणून संत काय म्हणतात, मोह असावा परमेशाचा, मोह असावा सज्जनांचा, मोह असावा भजनाचा. म्हणून आपलं जर मोह आपल्या व्यावहारिक गोष्टींमध्ये जर जात असेल तर आपण हे आपलं मन हे भगवंताच्या भजनामध्ये त्याच्या नामस्मरणामध्ये तुम्ही लावा तर हा मोह तुम्ही सोडू शकता. म्हणून आपल्याला एक गाणं माहितीये, माया मोह सारे उगाडून प्यालो, माया मोह सारे उगाडून प्यालो, विश्वामित्रांना सुद्धा मेनकेचा मोह झाला ना. कितीही तापसी असले, कितीही तपश्चर्या करणारे असले, साधक असले, अहो सगळ्यांना हा मोह फैस पाडत असतो. इंद्राला सुद्धा मोह पडलाय, तो अहिल्याचा पडला. आणि त्यांनी चंद्राला सुद्धा आपल्या ह्या कटकारस्थानामध्ये जोडलंय. म्हणून आपण म्हणतो ना ती संगत चांगली करावी. कोणाची संगत करावी, अहो चंद्र सुद्धा काळा पडला ना त्याच्यामुळे. म्हणून जरी तुम्हाला अनुरक्तता आली तरी सुद्धा तुम्ही कुठे थांबायचंय हे तुम्हाला कळलं पाहिजे. कारण त्याच विषयांच्या मध्ये सतत मनुष्य मग तो देव असला तरी सुद्धा तिथे हा मोहित झाल्यानंतर मात्र त्याची दुर्दशा होते की ज्याच्या अंगाला, त्या इंद्राच्या अंगाला भोग पडला. अहो भस्मासूर सुद्धा असाच मोहित झालाय मोहिनीवरती. कारण अशी कथा सांगितली जाते की त्याला दररोज शंकरांच्या पूजेसाठी
भस्म लागत असे आणि म्हणून भस्म आपल्याला कायम मिळावं म्हणून तपश्चर्या केली आणि शंकर भगवानांकडे असं वरदान मागितलंय की मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन त्याचं भस्म व्हावं. शंकर तथास्तु म्हणाले आणि हा निघालाय. आता समोर दिसले नारद मुनी. नारायण नारायण नारायण. काय रे भस्मासुरा, आनंदात दिसतोय. म्हणे मला असं एक छान वरदान मिळालंय की ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवीन तो भस्मसात होऊन जाईल. आणि असं बोलता बोलता ह्याच्या मनात असा विकल्प आलाय की नारद मुनींच्या मस्तकावर हात ठेवून बघावं. आणि नारदा, आता मी तुमच्या मस्तकावर हात ठेवून बघतो की आहे तो वर खरा आहे की नाही. पण नारद ते कसले बघतायत त्याला. ते म्हणतायत अरे तुला परीक्षाच करायची असेल तर ज्यानी तुला वर दिला त्याच्याच मस्तकावर ठेव ना. आणि ते त्याला पटलंय आणि शंकरांच्या मागे हा भस्मासूर लागलाय. शंकर भगवान पुढे, मागे हा भस्मासूर. शेवटी शंकर विष्णूंना शरण गेले आणि त्यांची हे केले की मला ह्याच्यातनं वाचवा. म्हणजे भगवान विष्णू म्हणतात सारखं तुम्ही वर द्यायचे आणि त्यातनं निस्तरायचं आम्ही. म्हणजे आपण घरात पसारा घालतो आणि सगळेजण घालतात आणि एक घरातली स्त्री फक्त पसारा आवरते, तशी अवस्था आहे. आणि शंकरांच्यासाठी भगवंतानी, भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप घेतलंय आणि मोहिनीचं रूप घेऊन तिथे प्रकट झाले. आणि या भस्मासुराचे लक्ष मोहिनीकडे गेले. अहो मोहात पडावी अशीच तिचं सौंदर्य होतं, म्हणूनच तिचं नाव मोहिनी आहे. आणि तिच्याकडे लक्ष गेलंय मात्र. आणि आपण कशासाठी आणि कोणासाठी मागे धावतोय, कोणाच्या पाठी, हे विसरून गेलंय. आणि तिला याचना करतोय की तू माझी पत्नी हो, माझ्याशी विवाह कर. तेव्हा ही मोहिनी म्हणते काही हरकत नाही, पण माझी एक अट आहे. ती अट तुम्ही पूर्ण केली तर मी तुमच्याशी विवाह करीन. कारण जो ती अट पूर्ण करेल त्याच्याशी विवाह करण्याचं मी ठरवलंय. काय तुझी अट आहे? ती म्हणते मी जसा पदन्यास करीन त्याप्रमाणे तुम्ही करायचं. याला वाटतं काय सोपं आहे. हिने हात वर केलं की आपण हात वर करायचं, ही खाली वाकली की आपण खाली वाकायचं. आणि झालं, सुरू झालंय. हिने पदन्यास सुरू केलाय आणि तिच्याप्रमाणे हा हस्तमुद्रा करतोय. आणि काही वेळ गेलाय कारण तिच्याकडे बघत बघत नृत्य करतोय, मोहित झालेला आहे. आणि या मोहामध्ये तो आपल्याला मिळालेला वर विसरून गेलाय. आता ज्याच्यासाठी मोहिनीचं रूप घेतलं होतं ते भगवान विष्णू आपल्याच मस्तकावर हात ठेवतायत आणि तिच्याप्रमाणे कृती करायची म्हणून भस्मासुराने स्वतःच्या मस्तकावर हात ठेवलाय आणि भस्म म्हणजे शेवटी मोह त्याला पडला, त्याचा नाश झाला. असं हा मोहामध्ये पडणारी अनेक व्यक्ती आपल्याला दिसतात. की एक अत्यंत कंजूस लोभी असा सावकार होता. एक पैसा त्याच्या हातातनं सुटायचा नाही. पण जिथे लोभ असतो तिथे मोह सुद्धा असतोच. आणि ह्या सावकाराच्या हातून एका दिवशी 100 मोहरांची थैली विसरली गेली. आता थैली मिळणार कशी? 100 मोहरा म्हणजे अहो एक पैसा त्याच्या हातून सुटत नाही, त्याला 100 मोहरांचं किती किंमत असेल. आणि शेवटी या व्यापाऱ्यांनी काय केलं की जो गावामध्ये नेहमी दवंडी पिटायचा जो मनुष्य होता त्याच्याकडे गेला आणि तो सांगतोय व्यापारी की तू अशी दवंडी पिटव की सावकारांची 100 मोहरांची थैली हरवलेली आहे, ती ज्यांना मिळेल त्यांनी आणून द्यावी. आता तो दवंडी देणारा म्हणतो अहो नुसतं कोण आणून देईल, तुम्ही काहीतरी त्याला 10 मोहरा अशी काहीतरी बक्षिशी ठेवा तर कोणतरी आणून देईल. हा म्हणतो ठीक आहे.
10 मोहरा त्याला बक्षीस देण्यात येतील असं हा सांगतो. आता हा दवंडी पिटवतो, ऐका हो ऐका, या सावकारांच्या 100 मोहरांची थैली कुठेतरी विसरली आहे, ती ज्याला कोणाला मिळेल त्यांनी आणून द्यावी, त्यांना सावकार 10 मोहरा बक्षीस देतील. असं म्हटल्यानंतर एक शेतकरी आलाय, त्याला ती मिळाली त्या बांधावरती कुठे, आणि तो घेऊन आलाय. आता सावकाराला अत्यंत आनंद झाला की 100 मोहरांची थैली आपल्याला मिळाली, आणि ती थैली मोजून घेतली, सगळी 100 मोहरा झाल्या, आणि बंद करून त्याच्याकडे धन्यवाद सांगतो आणि निघाला. 10 मोहरा काही दिल्या नाही. तेव्हा आता शेतकरी म्हणतो, अहो तुम्ही बक्षीस देणार होतात ना 100 मोहरा मिळाल्यानंतर 10 मोहरा. तर म्हणे अरे याच्यामध्ये 110च मोहरा होत्या. म्हणजे बघा 100 मोहरा मिळाले, परत त्याच्या मोहात पडले की 10 जायला नको म्हणून खोटं बोलतोय की ह्याच्यात 110च मोहरा होत्या, म्हणजे तू त्या 10 मोहरा आधीच काढून घेतलेल्या दिसतात. अहो मी असं कशाला करीन, मला ठेवायचे असते तर मग 100 110च ठेवले असते ना, असं शेतकरी म्हणतोय. पण त्याची काही समजूत पटत नाही का मिळालेल्या सगळ्या मोहरा मलाच हवेत, हा मोह त्याला. आणि शेवटी या शेतकऱ्यांनी तक्रार केली, पंच तिथे आले आणि दोघांच्या गोष्टी ऐकून घेतले, दोघांच्या बाजू ऐकून घेतले, आणि शेवटी कोणीच मान्य करायला तयार नाही. तेव्हा ते न्यायाधीश म्हणतायत की बघू तो ती थैली बघू. तर ती थैली अशी असते की तो सावकारांना सांगतो की अजून 10 मोहरा तुम्ही आणा बरं, या थैलीमध्ये मावतात का बघू. म्हणजे तुम्ही म्हणताय ते खरं असेल, पण त्याच्यामध्ये वरच्या 10 मोहरा मावे ना हो, म्हणजे तुम्ही खोटं बोलताय. त्याच्यावरती उगाच तुम्ही तक्रार हे केलीये, दावा केलाय, त्यामुळे त्याला तुम्हाला 10 मोहरा द्यावे लागतील, आणि ग्रामस्थांचा आमचा सगळ्यांचा वेळ वाया घालवला म्हणून तुम्हाला 10 मोहरा दंड पडला. म्हणजे मोहात पडला म्हणून 10च्या ऐवजी 20 मोहरा गेल्या. म्हणजेच मोहात पडलं की नुकसानच होतं किंवा नाशच होतो. म्हणून नेहमी मोहामध्ये आपण पडायचं नाही. पण असं म्हटलं तरी आपल्याला मोह सतत होत असतो, कुठल्याही गोष्टीचा मोह होतो. अहो प्रत्येक गोष्टीचाच मिळायला पाहिजे असं नाहीये. अहो साधा मोबाईल घ्या तुम्ही, आपल्याला काय म्हणतो आपण, एक रील बघूया, किती मिनिटाचं असतं, 2 मिनिटाचं रील असतं, पण मोह होता अजून एक बघू. असं करत 2 तास कुठे जातात आपल्याला कळतं का. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा मोह होऊ शकतो. म्हणून आपण ज्या मोहामध्ये अडकतोय तो मोह सोडायला आपण शिकलो पाहिजे. आणि हा मोह मनावर ताबा ठेवल्याशिवाय आपण सोडू शकत नाही. कारण ह्या मोहामध्ये अडकणारे अनेक जण असतात, पण सत्य मात्र याच्यामध्ये अडकत नाही. म्हणून एक वाद्यगीत आहे, दिन गेले भजना
खेळात घालवतो. यौवन आपण सगळं संसार कमवण्यासाठी घालवतो, संसारासाठी. पण वार्धक्य आलं तरी आपण प्रभूचं नाम घेतच आहोत. पण कबीर काय सांगतात की मोहाची लोभाची तृष्णा ही कधीच शमत नाही. म्हणून कबीर म्हणतात की ज्यांनी प्रभूचं नामस्मरण केलं ते सगळे तरुण गेले. म्हणून संतांसारखं भगवत भक्तांसारखं जर आपण केलं, कारण ह्या कट्यार काळजात गोष्टी ह्याच्या नाटकामध्ये तुम्ही काय आहे, त्या राजगायकाची गादी मला मिळावी, ते पद मला मिळावं म्हणून अख्खं आयुष्य त्या साहेबांचं केलं. पण ह्या मोहासाठी त्यांनी काय केलं, त्यांच्या खाण्यामध्ये शेंदूर टाकलाय आणि ते गाऊ शकत नाहीत आणि मग ती गादी त्यांना. म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करून जो आपण मिळवतो ना ते आपल्याला कधीही पचत नाही. एक गृहस्थ होते आणि चांगले सरकारी अधिकारी होते आणि सगळं 2-3 बंगले होते, गावाकडे फार्म हाऊस वगैरे होतं आणि बघायला बरोबर सगळं छान आहे. लोक म्हणतील की काय यांचं आयुष्य सुखाचं आहे, जे म्हणतील ते मिळत आहे. पण एक दिवस ते त्यांच्या मित्राकडे गेले आणि त्या मित्राला सांगताय की मी तुला दिसतोय तसा आतमध्ये नाहीये. का नाहीये, तर मी जी काही पापकर्म केली एखाद्या गोष्टीसाठी मिळवण्यासाठी, ती आता माझ्या पुढे दत्त म्हणून उभी राहत आहे. मला रात्र रात्र झोप येत नाही. मी जेव्हा कामावर होतो त्यावेळेला वरच्या अधिकाऱ्याची सही घेण्यासाठी मी प्रत्येक माणसाकडनं 50 रुपये एक सही मिळवण्याची घेतो. ज्यांच्या मी सह्या घेतल्या ना त्यांचे सगळे चेहरे रात्री माझ्या भोवती दिसायला लागतात. एक बाईला तर मी असं अडवून ठेवलं होतं की 1000 रुपये दिलेच तर तुझे कागद पुढे पाठवे. त्यावेळी ते 1000 रुपये घेताना मला आनंद झाला, पण त्या बाईचा चेहरा सुद्धा आज 25-30 वर्ष झाली तरी ती झाडाखाली बसलेली ती बाई मला आज दिसली. आज माझ्याकडे काय नाहीये दिसायला, जगाच्या मध्ये मी अत्यंत सुखी आहे. पण जी आपण मोहामध्ये पाप केलेली आहे ती माझ्या समोर थेर धरून असतात. म्हणून झोपेच्या गोळ्या घेतल्या तरी मला झोप येत नाही. म्हणून हा मोह जो आहे तो आपल्याला पाप करायला शिकवतो. नुसतं आपल्या हातनं पाप करून घेतो का, तर आपल्याला नरकाच्या द्वारामध्ये उभा राहायला लावतो. पण तरी सुद्धा प्रत्येक वेळा मनुष्य त्याच्या जाळ्यात सापडतो. म्हणून संतांची चरित्र आपण एवढ्यासाठी वाचायची असतात, एवढ्यासाठी ऐकायची असतात की मोह हा आपल्याला थोडा तरी सोडता येईल का, निदान त्यातला मार्ग तरी आपल्याला कळेल का, संतांनी कसा केला. आता पेशवे काळामधलेच रामशास्त्री प्रभूने होते ना, पण त्यांना मोह झाला का की आपण न्यायाधीशपदी आहोत पण रघुनाथरावांना देहांत प्रायश्चित्त द्यायचंय, त्याच्यानंतर काय होणार आहे हे आपल्याला माहितीये. पण तरी सुद्धा पैशाच्या मोहाने त्यांनी आपला न्याय चुकीचा दिला नाही. म्हणून असं आपल्या मतावर ठाम असायला हवं. त्यांनी जर देहांत प्रायश्चित्त दिलं नसतं तर त्यांना वतन मिळालं असतं, कितीतरी जहागिरी मिळाली असती, पण ती त्यांना पचली असती का. म्हणून दुसऱ्याचं घेतलेलं कधीही पचत नाही. म्हणून ते दुःख आपल्या समोर यायला नको असेल तर आपण मोहामध्ये पडायचं नाही. म्हणून हा काम सोडायचा आहे, लोभ सोडायचा आहे, क्रोध सोडायचा आहे आणि मोह सुद्धा सोडायचा आहे. असा हा मोह माणसाला पुन्हा पुन्हा कशी पाडत असतो. अनेक उदाहरणं आहेत. आज आपल्याकडे कितीतरी अशी उदाहरणं राजकारणामध्ये आपल्याला दिसतात की मोहामध्ये पडून
दुसऱ्याचं वाईट करून त्या गादी मिळवली जाते, उभं राहिले जातं. पण आपल्याच तळेगावामधलं असं उदाहरण आहे की ज्या वेळेला नथुभाऊ त्या जनसंघातर्फे उभे होते, नथुभाऊ वेगळे, आणि त्यांना गुरुजींनी सांगितलं की रामभाऊ माळगींना तिकीट द्या तुमचं. आता इतकी तोंडावर आली ती निवडणूक, तरी सुद्धा नथुभाऊंनी ते रामभाऊ माळगींना दिलं आणि रामभाऊ निवडून आले. पण एका अवाक्षरांनी त्यांनी कोणालाही सांगितलं नाही. हे मोह टाळणं हे आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीत न गुंतणं म्हणजे मोह टाळता येतो. पण आपण प्रत्येक गोष्टीमध्ये गुंतून जातो. साधा चमचा घरातला मिळाला नाही की आपण का त्याच्यामध्ये गुंततो. त्या कामवालीला विचारी कुठल्या बर्डीत ठेवलाय का बघू, अहो किती तो 5 रुपयाचा चमचा, पण आपलं मन तिथे गुंतत राहतं. आणि अशामुळेच आपण संसारामध्ये गुंतत राहतो. तो नाही असं समजा, पण समजत नाही ना आपल्याला. समजा म्हटलं तरी समजत नाही. एखादी गोष्ट, साधा चष्मा आपल्याला मिळाला नाही, असतो खरा डोक्यावरच बर का, पण आपण तो विरविर शोधत असतो. म्हणजे एखादी वस्तू आपल्याला जागेवर सुद्धा नाही मिळाली तरी सुद्धा आपण, कारण त्याच्या मागे आपला मोह असतो म्हणून आपल्याला त्याचा त्रास होतो. मग असा मोह जर आपल्याला सोडायचा असेल तर संतांप्रमाणे आपल्याला राहायला पाहिजे. आणि असा या संतांनी मोह सोडला नाही. महाराजांनी सुद्धा किती वेळा मोह सोडून दाखवलाय. ज्या वेळेला आईला काशी यात्रेला नेलं त्यावेळेला महाराजांनी आईला काय सांगितलं होतं की तुला जेवढा दान धर्म करायचा असेल तेवढा कर. आणि गीतामाई अक्षरशः मूठ भरून लोकांना दान धर्म करत होते. आणि इतक्या वेळ आपण दान धर्म करतोय तरी गादीखालचे पैसे संपत नाहीयेत गणू. असं म्हटल्यानंतर महाराज हसतात आणि आईला काय म्हणताय, अगं आई ते पैसे आपल्यासाठी नाहीये, दान धर्म करण्यासाठीच आहे. म्हणजे इतका निरीच्छपणा, इतका मोहामध्ये न अडकणं हे आपल्याला संतांच्या चरित्रात दिसतं. म्हणून असा मोह आपण टाळायचा. अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण सुरुवात करूया आणि मग आपण मोठी गोष्ट मोह सोडायचा प्रयत्न आपण करू शकतो. आपल्याला कोणी संतांनी असं सांगितलेलं नाही की एकदमच तुम्ही घरदार सोडा, संन्यासाश्रम घ्या, वानप्रस्थ घ्या. सामान्य माणसांना हे जमणार नाही. हे संत ज्ञात आहेत, त्यांना माहिती आहे. ते सांगतात छोट्या छोट्या गोष्टी सोडा म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट सोडायची सवय होईल. म्हणून आपले नेमधर्म तरी काय येतो, मोहापासून बाजूला जायचंय हेच आपल्याला नेमधर्म शिकवतात ना. एखाद्याने सांगितलं की मी आता साखर खाणार नाही, मग ते 4 महिने तुम्ही पाळता की नाही, तो मोह सोडता की नाही माझा नेम आहे. मग हा मोह टाळण्यासाठीच हे नेमधर्म, तुमच्या इंद्रियांवरती ताबा मिळवण्यासाठी हे नेमधर्म आहे. एखादी वस्तू दान करायची आहे, त्याच्यामध्ये लोभ नको म्हणून नेमानंतर उद्यापन असतं की तेवढ्यासाठी असतं की तुम्ही नेम केलाय त्याच्यासाठी त्या ब्राह्मणाला तुम्ही जे सोडलेत ते द्या. म्हणजे कुठून तरी तुमच्या हातून दान धर्म होईल आणि तुमचा लोभ कमी होईल, मोह कमी होईल. म्हणून आपली जी दिनचर्या पूर्वीची आहे ना ती अगदी अत्यंत उत्तम आहे. पण आज आपल्याला जी विकृती दिसते ती मोहामुळे दिसते. आज काय म्हणतात, माझं तुझं ते माझं, माझं ते माझ्या बापाचं, अशी म्हणण्याची वेळ आपल्याला जगामध्ये दिसते. म्हणून दुसऱ्याचं ओरबाडून घेण्याची ही वृत्ती आज दिसते. पण पेशवेकालीन किंवा त्रेतायुगामध्ये आपल्याला अशा घटना घडलेल्या आहेत की एका ब्राह्मणाला घर दिलं आणि ते घर डागडुजी करताना हंडा सापडला तर तो माझा नाही म्हणून त्या ब्राह्मणाने त्या माणसाला दिला ना व्यापाऱ्याला. पण व्यापारी काय म्हणतोय की मी तुला ते घर दान दिलं म्हणजे त्याच्याबरोबर त्यात जे आहे ते तुझं आहे. पण आज आपल्याला अशी उदाहरणं नाही दिसत. का दिसत नाही तर आपण त्याच्या मोहामध्ये आहोत. म्हणून
हा मोह टाळायचा असेल तर आपण छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायची. आणि म्हणून लोभ मोहासी लुटावे सांगितलंय अभंगामध्ये की अशा मोहाला लोभाला तुम्ही लुटून टाका, दूर करून टाका, तरच तुम्हाला हा भगवंत प्राप्त होणार आहे. मग असा भगवंताची प्राप्ती करण्यासाठी मोह, लोभ, काम, क्रोध, मद, मत्सर या सगळ्यांना आपण बाजूला करायचंय. आणि असं जर आपण केलं तर ह्या भगवंताची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. आणि त्यासाठी समर्थ मूळ पद्यामध्ये आपल्याला सांगतात की ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर आपल्याला विवेक, वैराग्य आणि भगवंतावरती विश्वास असायला पाहिजे. हेच मूळ पद्यामध्ये समर्थ आपल्याला सांगतात.
पंढरपुरामध्ये सगळा आपला संसारावर तुळशीपत्र ठेवणारे राका कुंभार हे राहत होते. कारण मांजरीच्या पिल्लांचा जीव वाचावा आणि म्हणून भगवंताला सांगितलं होतं की जर तू जीव वाचवलास तर मी पुन्हा हाताने मडकं घडवणार नाही अशी प्रतिज्ञा केली आणि खरोखरच तुळशीपत्र संसारावर ठेवलंय आणि मुलगी आणि पत्नीला घेऊन पंढरपुराच्या बाहेर थोडीशी झोपडी बांधली. आता उदरनिर्वाह कसा करणार, पण उदरनिर्वाहासाठी काही करणार नाही असं वचन राघवांनी पांडुरंगाला दिलं. मग तिथूनच जवळ असलेलं दिंडीर वन जे आहे तिथे जावं आणि वृक्षातळी जे काही काड्या आपसूक पडलेल्या असतील तोडून नाही अशा काटक्यांची मोडी करावी आणि ती मोडी घेऊन पंढरपुरामध्ये येऊन त्याची विक्री करावी आणि त्याच्यामध्ये जे काही आपल्याला पैसे मिळतील त्याच्यामधून आपला उदरनिर्वाह चालवत होता. त्यांची पत्नी बंका आणि मुलगी वंका अशी हा त्यांच्याच वृत्तीप्रमाणे या दोघीही वागत होती. आणि एक दिवस ही वंका होती ती चंद्रभागेवरती आपलं धुणं धुवायला म्हणून आली आणि धुणं धुवत होती. मुखाने नामस्मरण चाललेलं आहे आणि इतक्यामध्ये नामदेवांची मुलगी औस ती पण चंद्रभागेवरती कपडे धुण्यासाठी म्हणून आली. आता दोघी समवयस्क, दोघीही पांडुरंगाच्या भक्तांच्या मुली आणि असा विचार करून ही वंका ही आऊ तिथे धुवत होती ना तिथे गेली आणि जवळ गेले का आपल्याला बोलता येईल असे या हेतूने गेलेली आणि ही वंका धुणत होतीये आणि ही आऊ काय म्हणते, अगं जरा हळू, माझ्या अंगावर तुझ्या धुण्याचे शिंतडे उडतायत, मी आत्ताच स्नान केलंय. आता असा स्वर कशाला असायला हवा. तर ती म्हणते अगं एवढ्या जवळ धुतल्यानंतर थोडं तरी अंगावर उडणारच. जसं माझे शिंतोडे तुझ्या अंगावर उडताय तसे तुझे पण माझ्या अंगावर उडतायत. पण हिने सूरज बदलला. आऊनी माझे तुझ्या अंगावर उडले तरी चालतील का,
भक्त आहे ना त्याची मुलगी आहे. शिंप्याच्या घरात जन्माला आलेली आहे आणि तू कुंभाराच्या म्हणजे सुरुवातच अशी केली आहोत. मग आपल्या पित्याला बोललेलं कोणाला आवडेल? कारण ही आऊ काय म्हणते की सदा तुझा बाप हा गाढवांना सदा सर्व काळ बळवत असतो. सदा चिखलामध्ये तिथे तिन्ही त्रिकाळ तिथेच राबत असतो. पण माझा पिता बघ हरीच्या पदी बसतो आणि त्याच्याशिवाय भगवंताला दुसरं काही आवडत नाही बरं. असं म्हटल्यानंतर ती म्हणते पांडुरंगाला भक्ती आवडते, तुला जाती तो बघत नाही. असं म्हटल्यानंतर अरे म्हणलं की कार्य म्हणणार आणि दोघी जणी या भांडताय. आता वर्मावर बोट ठेवलंय त्यामुळे क्रोध उसळलाय. क्रोध ज्वाला हृदयी, अहो तळपायाची आग मस्तकाला गेली आवडी. क्रोध ज्वाला हृदयी, का गळ्यात माळ घातली. ही आऊला विचारतीये एवढा क्रोध तुझ्या हृदयामध्ये आहे की गळ्यात माळ घालून काय उपयोग आहे का? अगं कोणी टिळे लावते, कोणी भक्त होत नाही. पण आमचा बरा आहे ना, चिखलात राहिला तरी माझा बाप भगवंताची भक्ती करतो. झालं एवढं बोलल्यानंतर अनेक उदाहरणं दिली आणि पटवून सांगते की तुझा बाप कसा चांगला नाही, माझा बाप कसा चांगला. आणि याच्यावर हिला उत्तर देता आलं नाही आऊला. आणि रागे रागे धुण न धुताच कसं धुण बरोबर घेतले आणि दाण दाण पावलं टाकत घरी गेले. घरी नामदेव महाराज होते. नामदेवांच्या जवळ गेली आणि बाबा बाबा या राका कुंभारांची मुलगी ममता तुम्हाला हो नाही नाही ते बोलत होती. तुम्ही काय म्हणे उष्टच त्याला भगवंताला देता. कुंभार कसे चांगले आहेत, शिंप्याच्या जातीत जन्माला येऊन काय करायचे टिळेमाळा लावून. अहो काय काय बोलत होती, पण स्वतः काय बोलली सांगितलं नाही. उलट हिनी काय सांगितलं ते तिखट मीठ लावून सांगते. आता हे सगळं नामदेव महाराज ऐकतायत, पण पालकांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की आपला मूल कसं वागलाय. आणि नामदेवांनी सुद्धा तेच खरं धरलंय. तिला खेळायला पाठवलीये. एकीकडे तिला सांगितलंय की अगं असं नसेल, पण मनात राहिलंय ना. मनात कुठलीही गोष्ट राहिली की ती तुम्हाला मोडतेच. जसं एक साधू आणि शिष्य
नदी पार करत होते आणि एक स्त्री म्हणाली की मला पोहता येत नाही, मला पलीकडे पाठवा, न्याल का? तर ते साधू महाराज होते, जे गुरु होते, त्यांनी तिला पाठवली घेतली आणि पलीकडे सोडलं. पुन्हा आपले दोघं जण गुरु शिष्य जात आहेत. आता हा शिष्य, ही घटना घडली आहे सकाळी 10 वाजता. संध्याकाळी 5 वाजता हा शिष्य म्हणतोय, गुरुदेव मला एक प्रश्न विचारू का? की तुम्ही संन्यासी असून त्या बाईला शिवणात नवे खांद्यावर घेतलं आणि पलीकडे सोडलं. गुरु म्हणाले ती अजून तुझ्या खांद्यावरच आहे वाटतं. म्हणजे एखादी गोष्ट जर मनात असेल ती जात नाही. तसं नामदेवांचं झालं. जरी मुलीला समजावलं की असं नसेल, पण तरी सुद्धा नामदेवांच्या बाबतीत हे झालं नाही. आणि मग नामदेव काय करतात? नामदेव केला नाही तो विचार, नामदेव केला नाही तो विचार, केलेची सचार देवा पुढे, केलेची सचार देवा पुढे, नामदेव भगवंताकडे उभे राहिले. भगवंता, ती राघोबांची छोटी मुलगी, परकरी मुलगी मला नाव ठेवतीये. आता आम्ही पंढरपुरात राहायचं की जायचं? अरे माझ्या भक्तीचा सगळे संत हेवा करतात. पांडुरंग म्हणतात थांबा थांबा, काय झालं ते सांगा. आणि सांगताय की शिंपी जातीमध्ये मी एवढा जन्माला आलोय तरी ती वंका मला दोष देते. मी तिळे माळा घालतोय म्हणून मला बोलतीये. पांडुरंग भगवंत म्हणताय की अरे तिने निंदा केलेली स्वतः ऐकलीस का? आणि तरी तुझ्या मनामध्ये अशांती निर्माण झालीये. म्हणून पूर्ण जे अद्वैत असतं ते अजून पूर्णतम तुला यायचंय. अरे माझा हा भक्त सखा आहे तो राका, त्याची योग्यता तुला माहिती नाही अजून. सगळ्या चराचरामध्ये तो मला बघतोय. असा रात्रंदिन माझी सेवा करणारा हा भक्त आहे. त्याची महती काय आहे तुला बघायचंय का? आणि नामदेवांना भगवंतांनी तयार केलंय. चल म्हणून घेतले सवे नाम्या बरोबर, नाम्यास घेतले बरोबर, वनी निघाले शार्ंगधर. तो समोर राका कुंभार, मस्तकी भार सर्पणाचा. हे दोघे जण राका कुंभारांची परीक्षा घेण्यासाठी, नामदेवाला राघोबांची महती कळण्यासाठी म्हणून हे दोघं वनामध्ये गेले. आणि समोरनं राका कुंभार येत होते. दोघे जण एका झाडा अडकले. आणि भगवंत म्हणतोय माझ्या भक्ताची महती बघायची तुला? हे कंकण घे आणि रस्त्यामध्ये ठेव. म्हणून नामदेवांनी पटकन ते कंकण रस्त्यामध्ये ठेवलंय. आणि दोघे जण या वृक्षा मागून आता राघोबा काय करताय हे बघण्यासाठी उत्सुक झाले.
पृथ्वी मोलाचे कंकण ठेविले वाटेमध्ये आणून, तरी ते माती समान मानिती राखोबा भक्त. अहो एवढं पृथ्वी मोलाचं हे कंकण होतं, चमचम चमचम करत होतं. सोन्यावरती अनेक रत्न अशी जडवलेली होती आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांची मुलगी येत होती, बायको येत होती, पण अंतरांतरावर होते. राघवांनी ते कंकण बघितलंय, पण ते पुढे गेले आणि एक 10 पावलं पुढे गेले असतील आणि परत मागे आले. का बरं मागे आले? की मागणं माझी पत्नी येते, मुलगी येते, त्यांना याचा मोह मिळाला नको, म्हणून ते मागे आले आणि त्या कंकणावर माती सरकवली, माती सरकवली आणि पुन्हा पुढे गेले. आता हे माती सरकवत आहे हे या पत्नीने आणि मुलीने बघितलंय आणि त्या जेव्हा त्या ठिकाणी येत आहे तेव्हा आपल्या मस्तकावरच्या मोळ्या ज्या होत्या त्या बाजूला ठेवल्यात आणि माती बाजूला करून बघताय. पण ते त्यांनी घेतलं का हो? कारण वृत्ती कशी होती, राघोबांसारखी झाली होती की आमुचे हे धन विठ्ठलाचे ना, अतिच उत्तम नलगे मोल, अशी जी त्यांची वृत्ती होती की मुखामध्ये सतत भगवंताचे नामस्मरण असल्यामुळे आणि पूर्ण विरागी वृत्ती झाली होती. नुसतंच वचन देऊन थांबले नव्हते, तर पूर्ण विरागी झालेले असे हे राघोबा. आणि त्यामुळेच असेच संस्कार ह्या माता म्हणजे पत्नीवरती आणि मुलीवरती. आणि त्या दोघींनी ते कंकण उघडत ठेवलंय, माती टाकली नाहीये. आता पांडुरंग नामदेवांना विचारताय, बघितलंस इतकं मोलाचं कंकण, खरं म्हणजे त्याच्याकडे पैसा सुद्धा नाहीये उपजीविकेसाठी, पण भगवंताचं पांडुरंगाचं दर्शन, पांडुरंगाचं अर्चन, पांडुरंगाचं नामस्मरण हेच आपलं सर्वस्व आहे असं मानणारा माझा हा भक्त किती श्रेष्ठ आहे. थांब थांब थांब, त्यांची मुलगी त्यांना काहीतरी विचारते, ते तरी आपण ऐकूया. आणि ही वंका वडिलांच्या समोर गेली आणि म्हणते, बाबा का हो माती लोटलीत त्याच्यावरती? बाळ, ते सुवर्णाचं कंकण, तुम्हाला मोह पडू नये म्हणून मी त्याच्यावर माती लोटली बरं. तेव्हा ती मुलगी म्हणते, बाबा जर हे कंकण मला पहिल्यांदा दिसलं असतं तर मला ती मातीच दिसली असती. तुम्हाला क्षणभर का विना पण ते सुवर्ण दिसलं, पण मला ती मातीच दिसली असती. मग तुम्ही माती का बरं लोटली? आणि हे तिचं ऐकलंय मात्र. आणि नामदेव महाराज पुढे आले, राघोबांना वंदन करतायत. धन्य धन्य ती तुमची भक्ती. मला या वंकानी नावं ठेवली म्हणून मला राग आला होता, पण खरंच माझ्यापेक्षा आपली भक्ती थोर आहे की चराचरामध्ये भगवंत बघण्याची सवय आणि कोणत्याही गोष्टीचा मोह न पडण्याची वृत्ती ही तुमची मी आज बघितली. असं मला सुद्धा जमणार नाही. एका भक्तानी दुसऱ्या भक्ताला आलिंगन दिलं. आता भगवंत तिथे प्रकट झाले. पंढरीनाथ भगवान की जय. राघोबांनी भगवंताचं दर्शन घेतलंय. ते कंकण भगवंताच्या हातात दिले आणि भगवंतानी काय केलं हो, तर असा निस्पृह असणारा आपला हा भक्त, निर्मोही असणारा भक्त, त्याला जन्म मृत्यू रहित मोक्ष प्राप्त होतो. म्हणजेच आपल्याला असं दिसतं की एकेका षड्रिपूला आपण सोडलं तर भगवंताची प्राप्ती होते. म्हणून भगवंताच्या नाम
नामस्मरणामध्ये आपण आपला काळ व्यतीत करायचा. भगवंताशिवाय कुठलीही गोष्ट आपल्या मनामध्ये येता कामा नाही. हे संत आपल्याला त्यांच्या आचरणातून दाखवून देत असतात. म्हणून अशा या संतांची चरित्र हे आपण सतत गायची असतात, सतत आठवायची असतात आणि ती मनामध्ये साठवून ती वटवायची पण असतात. मग राघवांना एवढी विरक्ती की भगवत नामस्मरणाने आली. मग आपण सुद्धा जर सद्गुरूंनी सांगितलेलं नामस्मरण केलं, त्याचाच मोह धरला, भगवंताचा मोह धरावा सज्जनी, मोह धरावा भजनी, असं ते सांगितलंय. त्याच्यामध्ये आपण जर केलं आणि आपण सदाचार केला तर आपल्याला हा मोह बाधू शकत नाही, तो आपल्या जाळ्यामध्ये आपल्याला अडकवू शकत नाही. आणि हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये समर्थ सांगतात की हे जे षड्रिपू आहेत, लोभ मोह सी लुटावे, यांना बाजूला करा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सारासार विवेक हा असायला पाहिजे, तुमची वैराग्यशील वृत्ती असायला पाहिजे आणि भगवंताच्या ठाई हा विश्वास तुमचा असेल तर तुम्ही हे सहज साध्य करू शकता. म्हणून मूळ पद्यामध्ये समर्थ रामदास आपल्याला हेच सांगतात. काम क्रोध Thank you.
ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सख्या तुझ्या प्रज्ञा नम्रत्व देणे असे इच्छा होत तशी मानसी करीतसे हा देव तुझा असे जय जय रघुवीर समर्थ पलीकडे